हॅलो यूट्यूब फॅमिली, सोनाली बिरारे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। शुभ सकाळ तर काय म्हणू शकत नाही आपण। आता दुपारचे 12 वाजलेले, पाण्याची वाट बघून आता त्यामुळे मी कपडे धुत होते, भांडे वगैरे सगळे भरले आणि तनूनं मोबाईल पकडलेला होता हातामध्ये। पाणी भरून झालं मग नंतर तनू माझ्यासोबत बोलत होती। पाणी बघा आमचं किती पिवळं येतं, गोदावरी नदीचं पाणी आमचं नुसतं पिवळं येतं। कपडे धुवून झाल्यानंतर मी कपडे वाळत घातलेले, हरभरे पण वाळत टाकलेले। 4 दिवस झाले तसा पाऊस चालू होता आमच्या तिकडं। हरभरे भिजत घातले आणि पाऊस चालू झाला, ते हरभरेच वाळले नाही, साधाळ्यावाने झाले ते आणखी। मग आज चांगलं सकाळी सकाळी ऊन पडलं, म्हणलं त्या उन्हाला टाकून ते हरभरे। माझ्या बहिणीने ते आले, आता शाळेला सुट्ट्या तर माझ्या बहिणीने ते आले अचानक। तर मग स्वयंपाकाचा बेत चालू होता, मी टाकत होते बाजरीच्या भाकरी। माश्या इतक्या झाल्या होत्या, आता माझी बहीण माश्या हाकलायला बसली ती माझ्या पाठीमागं। माझ्यापेक्षा मोठी ती आणि ही चाकू हातात तिच्या, ती सगळ्यात मोठी बहिणी। हे बघा मी एवढ्या बाजरीच्या भाकरी थापलेल्या आहे। मग माझ्या भाकरी झाल्यानंतर मग दाजी बाजरीची भाकर खात नाही, तर मग त्यांच्यासाठी पोळ्या बनवल्या होत्या, दाजी आणि बहिणीचा मुलगा। मग माझी बहीण पोळ्या बनवत होती, मग मी तर मसाला काढत होते मिक्सरमधून। मिक्सर लावलेला होता, ही माझी मोठी बहीण आहे। मसाला काढून झाल्यानंतर माझी बहीण म्हणे मी भाजी टाकते म्हणे, तू भांडे काढ म्हणे तेवर बाहेर। मग ती तेल तापवायला टाकलं होतं तिनं। ही माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिच्यापेक्षा ही मोठी, सगळ्यात मोठी बहीण आहे माझी, एक नंबर आहे हा। मग माझी बहीण भाजी टाकूस तर मी भांडे काढलेले होते, मग भांडे घासत होते मी बाहेर बसून। माझी बहिणीची मुलगी बोलत होती माझ्यासोबत। हे बघा काळ्या मसाल्याची भाजी बनवली होती आम्ही, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीरीची पेस्ट, काळा मसाला। माझी बहीण मसाला परतून टाकत होती आणि ही बघा ही बसली तिच्या शेजारी गप्पा मारत आणि मी भांडे घासत होते। चकुलीनं मोबाईल पकडलेला होता। मग भाजी झाली, जेवायला बसले सगळे। ही बहिणीची मुलगी आहे, हिला तर ओळखतच असाल तुम्ही, काळी माऊ आमची तनू। हा दादू, हा डुग्गू आणि हा मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे, कॉलेजला आहे तो सध्या आता। तो 2 वर्षापासून काही इकडे आलाच नाही। मग म्हणे मावशी मला तिकडे यायचं आहे म्हणे। सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, मग सगळे भाऊ बहीण लुडो खेळायला बसलेले। एक तर कलाकार येतो, त्याचं यांचं पटत नाही, तर तो मोबाईल घेऊन बसलेला आहे साईडला। हे एवढे जण खेळत आहे भाऊ बहीण।